बंगला तुम्ही भुवन नावाच्या माणसाकडून वगैरे विकत घेतला होता? भुवन? हा हा जेव्हा काय करताय तुम्ही? सोडा मला! ही कसं तरी खून दिल्यासारखी वाटते. कदाचित त्याने मुद्दाम ओरबाडला असेल. आम्ही भुवनची माणसं नाही आहोत, आम्ही खाजगी गुप्तहेर आहोत. बघायची मी तिला गुंगीचं औषध दिलं इंजेक्शन मधनं, ते इंजेक्शन मधलं उरलेलं सेडेटिव्ह तिने मलाच. पण मग आता हर्षला कुठे आहे? Oh God, I am very sorry. हो पण हे तुम्ही आधी सांगायला हवं होतं ना. आधी सांगायची संधी दिली होती तुम्ही. एनिवे, भुवनचा आणि तुमचा काय संबंध आहे? 12 वर्षापूर्वी भुवन माझ्या बंगल्यात भाड्याने राहत होता. पोलिसांना मदत करणारा भला माणूस म्हणून मी त्याला ठेवून घेतलं. नंतर कळलं की तो फार मोठा गुन्हेगार आहे. त्याचे मोठमोठ्या क्रिमिनल्स बरोबर डायरेक्ट कॉन्टॅक्ट्स आहेत. मग मी ठरवलं की त्याला घरातून बाहेर काढायचं. आणि एक दिवस मी त्याला बाहेर काढलं, त्याला हाकलवून दिलं. पण जाता जाता तो मला तुझा सूड घेईन अशी धमकी देऊन गेला. तुम्ही ज्या वेळेला त्याचं नाव घेतलं त्यावेळेला मला त्याची भीती वाटली. हा सगळा त्याचाच ट्रॅप आहे असं मला वाटलं. माझा खरंच गैरसमज झाला. अजून काय माहिती आहे तुम्हाला भुवनबद्दल? तुम्ही डॉक्टरांना इतका त्रास का देता? आणि अशा बाथरूम मध्ये का बसल्या होता? कदाचित मी हे विचारलेलं तुम्हाला आवडणार नाही, पण मला एक प्रश्न सतावतो. तुमचा तुमच्या मुलावर, कल्पकवर इतका राग काय? माझ्या कुठल्याच प्रश्नाचं उत्तर देत नाही आहात तुम्ही. हे बघा, मला माहिती आहे तुम्हाला सगळं कळतंय, पण तरीही तुम्ही टाळताय. तुम्ही जर असंच वागत राहिलात ना तर डॉक्टर हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करतील हा तुम्हाला. अहो अहो अरे हर्षला असं काय करतेस? हर्षला, अगं हर्षू असं काय करतेस? तिला इंजेक्शन द्यायला नको का? बघितलं ना अशी व्हायलंट होते. कुणाचं ऐकत नाही, माझं तर ऐकतच नाही. अरे हर्षला, हर्ष सोडा त्यांना. मला फार गिल्टी वाटतंय. हर्षूमुळे तुम्हाला हे सगळं सहन करावं लागतंय. ऐका माझं, असं का वागताय तुम्ही? तुम्ही असंच जर करत राहिला तर ते तुम्हाला पुन्हा बांधून ठेवतील. हर्षला, तुम्ही खरंच वेडे आहात की नाटक करताय हो? किती त्रास देताय यांना? म्हणाली अगं, त्यांच्याशी असं रागाने बोलून नाही चालणार. त्यांना प्रेमाने समजवायची गरज आहे. हर्षला, हर्षला ऐका माझं, ऐका माझं. तुम्ही का असं वागताय? हे बघा, तुमच्या मनात नेमकं काय ना ते मला सांगा. ते तुमच्याशी इतके प्रेमाने वागतात, तुम्हाला इतकं समजून घेतात, पण त्यांच्याच विषयी इतका राग का? अहो, डॉक्टर आहेत म्हणून. त्यांच्या जागी जर दुसरं कोणी असतं ना तर कधीच तुम्हाला वेड्याच्या हॉस्पिटलमध्ये टाकलं असतं आणि दुसरं लग्न करून मोकळे झाले असते.
मी आहे तशी स्वीकारली तिला. आता मला तसं काही वाटे नसं झालं. कमाल करता डॉक्टर तुम्ही. अहो एवढे पेशन्स ठेवून कोणी इतकं शांतपणे कसं बोलू शकतं? अहो त्यांना प्रेम नाही, कठोर भाषाच कळू शकते. त्यांच्या लेखी तुमच्या प्रेमाला काहीच किंमत नाही. नाही, नसू दे, नसू दे. तरीही मी प्रेम करतो तिच्यावर. मी तिला कधीही माझ्यापासून दूर लोटणार नाही. डॉक्टर, पण यांच्या मनात नेमकं काय आहे? यांच्या वागण्यामागचं कारण कळलं तर त्याच्यावर उपाय करता येईल ना? या कधीच काहीच बोलत नाहीत का? नाही, पूर्वी खूप बडबडी होती, पण आता नाहीच बोलत. मी एकदा बोलून बघू त्यांच्याशी. तुम्ही प्लीज एकदाच. प्लीज. ते काही वर्षापूर्वी मी तो बंगला डॉक्टर किरण पैना विकला. भुवन परत येण्याची भीती मला सतत वाटायची. असं वाटायचं की तो जे बोलून गेलाय तो ते खरं करणार म्हणून. भुवन सारख्या उलट्या काळजाची माणसं कधी काही करू शकतात. म्हणून तर मी ही बंदूक माझ्या जवळ ठेवायला लागलो. ह्याचं लायसन आहे माझ्याकडे, मी दाखवतो तुम्हाला. इट्स ओके. बाय द वे, डॉक्टर पैनबद्दल तुमचं काय मत आहे? व्हेरी नाईस पर्सनॅलिटी. हो, माझी वाईफ आजारी होती तेव्हा त्यांनी आम्हाला खूप मदत केली. हो, पण तुम्ही त्यांच्याबद्दल इतकी चौकशी का करताय? नाही काही नाही, अगदी सहज. इथे येण्याच्या आधी जस्ट त्यांना भेटून आलो म्हणून जस्ट विचारलं. ओके. एनिवेज, तुम्हाला जर का भुवनबद्दल काही कळलं तर हे कार्ड तुमच्याकडे आहे. या नंबरवरती तुम्ही प्लीज फोन करा. शुअर. येतो आम्ही. चला. अस्मिता प्रभाकर अग्निहोत्री. घाबरू नका. हे बघा, आता या रूममध्ये फक्त आपणच आहोत. मला तुमची मैत्रीण समजा आणि तुमच्या मनात जे काही येणार ते मला सांगा. हे बघा, तुम्ही काळजी करू नका. मी कोणालाही सांगणार नाही. डॉक्टरांना सुद्धा नाही. तुम्हाला कुणापासून भीती वाटते का? डॉक्टरांच्या नकळत तुम्हाला कोणी त्रास देतंय का? हे सगळं तिला विचारून झालंय. तुम्हाला तरी काय उत्तर देते का बघा. बघा ना, खोलीची काय अवस्था केली तिने. काही सांगत नाही, विचारलं तरी उत्तर देत नाही, काहीतरी खरडून लिहून ठेवते. त्यातनं काही अर्थबोध होत नाही. तुम्हाला तरी कळतंय का? म्हणजे मला सांगा, म्हणजे मला तरी कळेल तिच्या मनात काय आहे ते. नाही, या खुणांना काही अर्थ असेल असं मला तरी वाटत नाही. एनिवे, तुमच्या बहिणीला उगाचच आमच्यामुळे त्रास झाला. तुम्ही इंजेक्शन घ्यायला म्हणून आलात काय आणि अडकलात काय. आय एम सॉरी. असं काहीही वाटून घेऊ नका. अहो, संकट काही सांगून येतात का? आणि गरजेच्या वेळी मदतीला येतो तोच माणूस, हो की नाही? तसंही आता आम्ही निघतोय. मला जरा पाणी देता का? हो, हर्षला जरा पाणी आणतेस का यांच्यासाठी? म्हणजे काय, तू घरात कशी वागतेस, चालतेस तेही त्यांना कळेल. उगाच तुला लोक काहीतरी वेगळेच समजतात, त्यांचा गैरसमज दूर होईल. शहाणी माझी बायको ती.
द्या पाणी घेऊन या. थँक गॉड ऐकलं. हर्षलाचं वागणं म्हणजे वळलं तर सूत नाही तर भूत असं असतं. कधी कधी ऐकते, कधी कधी. माय गॉड, एक मिनिट मी जरा बघून येतो. काय नळाचं पाणी वगैरे आणून देते की काय प्यायला, फिल्टर्ड वॉटरच्या ऐवजी. तुम्ही चहा घेणार का? चालेल, अर्धाच कप ठेवा आपण. मी आणतो 2 मिनिट. मनाली, त्यांच्या समोर तरी शहाण्यासारखं वाग. कळतंय का? शिरतंय का डोक्यात मी काय म्हणतोय ते? हॅलो. हा मॅडम. हो, आणखी एक गोष्ट सांगायची होती. हॅलो, कोण बोलतंय? हॅलो. अरे बाळा, पण तुझं नाव तरी सांग. कोणाचा फोन आहे? कट झाला फोन. लहान मुलाचा फोन होता. मम्मीला बोलावं असं सांगत होत. हो. हॅलो हॅलो कल्पक? नाही अहो, रॉंग नंबर असेल. कल्पकचा फोन असता तर त्याने नाव सांगितलं असतं ना. करेक्ट करेक्ट. हॅलो हॅलो. हां, हर्षलाची आई. हां, कल्पक आहे ना तिथे? हां हां, थँक गॉड. नाही काय झालं, आमच्या फोनवर कोणाचा तरी फोन आला आणि लहान मुलाचा फोन होता. तो मम्मीला द्या असं म्हणत होता. म्हणून मला कल्पकची काळजी वाटली आणि तुम्हाला फोन केला. नाही ऑफकोर्स तुम्ही आहात ना, तुमच्या भरोशावर तर कल्पकला सोडलाय तिकडे. हां हां, ओके. सॉरी, यांनी धक्का मारला. नाही, इट्स ओके. सॉरी, मी घेते. सॉरी, पाहायला लागलं. मी बघते. हां. सॉरी.
नाही नो अरे चहा थंड झाला आता परत गरम करून आणायला लागेल. नाही नाही अहो राहून देतो. उगाच तुम्ही त्रास नका करून घेऊ. आम्हीही निघतोच आहे आता. पण नाही इट्स ओके थँक्यू. मनाली 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 अगं डॉक्टर डॉक्टर बघा ना हिला काय झालंय. डॉक्टर मनाली हा मॅडम. ऍक्च्युली तिला मध्ये मध्ये अशा फिट्स येतात. आज अचानक काय झालं हे कळत नाहीये. मला वाटतं ना आज ती औषध घ्यायची विसरली असणार घाई गडबडीत. आजचा डोस पोटात गेला नाही ना म्हणून फिट आली तिला. डॉक्टर तुम्ही फिट्सवर काही औषध सुचवू शकता का? नाही मला औषध माहिती आहे पण पेशंटची पूर्ण हिस्ट्री माहीत असल्याशिवाय असं औषध कसं प्रिस्क्राईब करणार नाही का? हो तेही बरोबरच आहे तुमचं. हिस्ट्री माहिती पाहिजेच. करेक्ट. पण मग तुम्ही हिला आता घरी कशी नेणार? तेच तर कळत नाहीये. म्हणजे शुद्धीवर आल्याशिवाय मी एकटी कशी घेऊन जाऊ ना हिला. शिवाय तुम्ही काही औषधही प्रिस्क्राईब करू शकत नाही आहात म्हटल्यावर कसं होणार. आपण घरगुती उपाय ट्राय करू शकतो. तुमच्या घरी कांदा असेल ना? कांदा? हो म्हणजे कांदा फोडून तिच्या नाकाला लावला ना तर तिला शुद्धीवर यायला मदत होईल. मी बघते किचन मध्ये असेल ना. नाही 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 हो थांबा मी बघते. तुम्ही चातुर्मास पाहता का? म्हणजे घरी कांदे नाही. हा संपले असतील. मला तुमच्या बाथरूम मध्ये एक विचित्र गोष्ट आढळली. तुम्ही बाथरूम मध्ये का गेला होता? नाही मी फक्त डोकावून पाहिलं. का हो? नाही ते बाथरूम मध्ये काम चालू आहे ना म्हणून म्हटलं. मला बाथरूम मध्ये या वायर्स सापडल्या. तुम्ही यांना का हात लावला? नाही म्हणजे मला असं वाटलं कदाचित मनालीला शुद्धीवर आणण्यासाठी याचा उपयोग होऊ शकेल. ही शुद्धीवर आहे म्हणजे हिला फिट आलीच नव्हती? नाही अहो असं अचानक जाग येते तिला मध्ये शुद्धीवर येते ती. हे तुम्हाला आधी माहित नव्हतं का? माहिती होतं ऍक्च्युली टेन्शन मध्ये मी विसरूनच गेले. बरं पण या वायर्स या घरी कशा? वायर कशा म्हणजे? घरात वायर असू शकत नाहीत? बघा याच्या आधी मलाच तुमचा संशय यायला लागलाय. तुम्ही नक्की कोण आहात? हे बघा तुम्ही बऱ्या बोलानं घरात ना बाहेर जा, नाही तर मी पोलिसांना तुमचा गैरसमज होतो. मी अस्मिता प्रभाकर अग्निहोत्री, खासगी गुप्तहेर. हो हो आय एम सॉरी. मी रागाच्या भरात तुम्हाला जरा जास्तच बोलून गेलो. पण काय आहे ते मला तुमच्याबद्दल थोडा गैरसमज झाला की मला वाटलं तुम्ही घरात चोरी करायला आलायत म्हणून. नाही नाही इट्स ओके. आता तरी कळलंय ना तुम्हाला. या मग आता माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या. या वायर्स घरात कशा? या तर शॉक ट्रीटमेंटसाठी वापरल्या जाणाऱ्या वायर्स आहेत. करेक्ट. हर्षलाच्या ट्रीटमेंटसाठी त्या वायर आहेत. शॉक ट्रीटमेंट?
अशा उपचारांना कायद्याने बंदी आहे, माहिती आहे ना तुम्हाला? अशी शॉक ट्रीटमेंट देणं इलिगल आहे. त्यासाठी तुम्हाला कायद्याने शिक्षा होऊ शकते. मला पूर्णपणे कल्पना आहे आणि मी स्वतःही त्याच्या विरोधात आहे. पण काय आहे, काही वेळेला नाईलाज झाला तरच फक्त. बर, पण ह्याचा परिणाम काय होतो हे पाहायला हवं. मी हर्षलावर ऑफकोर्स. अर्चना थांब 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 थांब. मी आलो, मी मशीन घेऊन आलो याचं. आलो. कोण आहे? अरे मला का पकडलंय? सोड. अरे कोण आहे? अरे कोण आहेस तू? हा तुमचा माणूस आहे? पण याने मला का पकडलंय? मी काय केलंय? आणि हा आतमध्ये आला कसा? हर्षलाला या घरात कोणापासून तरी धोका आहे हे तरी कळलं, पण ती व्यक्ती कोण आहे हे माहित नाही. त्यामुळे आमच्या दृष्टीने तुम्ही एक संशयित आहात. हर्षलाच्या जीवाला धोका आहे? तुम्हाला कसं माहिती? त्यासाठी काही क्लू हर्षलानेच आम्हाला दिले. हर्षलाने मनालीच्या हातावर ज्या काही खुणा केल्या त्याचा अर्थ सेव्ह असा होता. त्यांनी बेडरूम मध्ये ही शॉर्ट हँड लिपीमध्ये सेव्ह आणि सेव्ह मी असं लिहिलंय. तुमच्या घरात मला जी काही इंजेक्शन्स आणि औषधं दिसली त्याची डिटेल्ड इन्फॉर्मेशन माझ्या माणसांनी नेटवरनं काढली. मानसिक रुग्णांना उपयोगी पडतील अशी ती औषधं नाहीये, उलट त्यामुळे त्यांच्या जीवाला धोकाच होतो. ही सगळी औषधं घरात काय? तुम्ही एक डॉक्टर आहात ना, मग स्वतःच्या मानसिक रुग्ण असलेल्या बायकोवर हे कसले उपचार करताय? तुमच्या बायकोवर तुमचं खूप प्रेम आहे असं दाखवता ना तुम्ही, मग असं का वागताय तिच्याशी? हे बघा तुमचा काहीतरी गैरसमज झालाय. सोडा मला. हर्षला प्लीज तू सांग ना. अगं तुला आपल्या प्रेमाची, आपल्या कल्पकच्या प्रेमाची शपथ. हर्षला प्लीज प्लीज तू तरी सांग ना, प्लीज सांग ना. एक मिनिट हर्षला, तुम्हीच आता खरं काय ते सांगा. खरं सांग. खरं मी तुला आणि कल्पकला कसा त्रास देईन? हर्षला प्लीज खरं सांग. खरं सांग ना प्लीज. सांग तुला आणि कल्पकचं नाव सुद्धा घेऊ नकोस तू. कल्पक तुझा मुलगा नाहीये. काय? हर्षला सोडे मारून कोण आहेस तू? सोड मला, मारून टाकेन मी तुला. सोड मला, बांधू नको. कोण? शांत व्हा. मला माहिती आहे ते तुमचे मिस्टर आहे, पण आम्हाला हे करणं भाग आहे. हे खोटे. हा माझा नवरा नाहीये. हा तुमचा नवरा नाहीये? मग डॉक्टर किरण पै कोण आहेत? मी आहे डॉक्टर किरण पै. मी आहे. हा खोटं बोलतोय. माझे मिस्टर या जगातच नाहीये. डॉक्टर किरण हा माणूस नसून मी आहे. माझं नाव आहे डॉक्टर किरण पै. हे घर माझं आहे, सर्टिफिकेट माझं आहे. हा विकृत वेड आहे. हो खोटं बोलते ती, खोटं बोलते. डोक्यावर परिणाम झाले तिच्या. वेडी आहे ती. मी आहे डॉक्टर किरण पै. मी आहे. आणि या सर्टिफिकेटवर तर नाव
मिस्टर किरण पै. मग मी सांगत होतो ना, मी आहे डॉक्टर किरण पै. मी आहे. ही वेडी आहे, वेडी खोटं बोलते, ही वेडी आहे. मी आहे किरण पै. मी आहे. पटलं ना तुम्हाला? पटलं की नाही? एक मिनिट, माझं वाक्य अजून पूर्ण झालेलं नाहीये. या सर्टिफिकेटवर नाव मिस्टर किरण पै आहे, पण मिसेसचं खोडून मिस्टर किरण पै केलंय हे स्पष्ट दिसतंय. मी आहे डॉक्टर किरण पै. मी आहे. मॅडम शांत व्हा मॅडम, आणि प्लीज आम्हाला सांगा हा सगळा काय प्रकार आहे. कोण आहे हा माणूस, का त्रास देतोय तुम्हाला? तुम्ही स्वतःला वाचवण्याचे इतके प्रयत्न केलेत, मग देवानेच मला इथे पाठवले असं समजा. प्लीज बोला डॉक्टर, तुम्हाला तुमच्या मुलाची कल्पकची शपथ, बोला. सांगते, सगळं सांगते. हा माणूस माझ्या हॉस्पिटलमध्ये काम करणारा एक विकृत वॉर्ड बॉय आहे. याचं नाव हर्ष. डॉक्टर आहे मी. हॉस्पिटलमध्ये दाखल झालेल्या पेशंटला रात्री कुणी नसताना हा त्रास द्यायचा, शॉक द्यायचा, आणि त्यांना वेदना झाल्या की याला विकृत आनंद व्हायचा त्याचा. आणि हे एका रात्री माझ्या लक्षात आलं, त्याच वेळी मी या माणसाला डिसमिस केलं होतं. पण माझं दुर्दैव असं की त्या दिवशी हॉस्पिटलमध्ये जास्त स्टाफ नव्हता. पोलिसांच्या ताब्यात देण्याआधीच हा तिथून पळाला. मी पोलीस कंप्लेंट करण्यात तोच मला माझ्या कल्पकचा फोन आला. मी फोन उचलला आणि तो कट झाला. कल्पक घरी एकटाच होता. मला खूप काळजी वाटायला लागली. मी सरळ माझं घर गाठलं आणि कल्पक बाळा, कल्पक कुठे आहेस तू? तू काय करतोयस इथे? मी काय करतोय इथे? कल्पक कुठे? कल्पक काय केलंस तू त्याला? हे बघ, माझ्या कल्पकला काही केलंस तर मी तुला सोडणार नाही. तू माझ्या घरात चालता हो बघू. कल्पक, थांब देडे. कल्पक पाहिजे ना, कल्पक. कल्पक, कल्पक कल्पक कुठे ओरडते? कल्पक माझ्या ताब्यात आहे बघ, माझ्या माणसांच्या ताब्यात आहे कल्पक. चल बस तिकडे, बस बस. हे बघ मामा, माझा राग माझ्या मुलावर काढू नकोस. तू कल्पकला माझ्या ताब्यात दे, नाही तर मी पोलिसांना बोलवी ना. पोलिसांना बोलवणार? बोलो पोलिसांना बोलो. मी एक इशारा केला ना, कल्पक ढगात जाईल. तू बोलो पोलिसांना, तोपर्यंत मी तिकडे सांगतो. नाही कर ना फोन कर, लावून देऊ फोन कर. नाही नको. फोन करते पोलिसांना. आता का घाबरली का? आता माझ्यावर अन्याय करताना, माझ्याशी वाईट वागताना आपण एक अबला स्त्री आहोत त्याचा साक्षात्कार नाही झाला काय तुला? माझ्याशी कशी वागलीस? माझ्या थोबाडीत मारलास, सगळ्यांसमोर माझा अपमान केला, मला डिसमिस करतेस काय तू? तू मला डिसमिस कर, मी तुझ्या पोराला कल्पकला डिसमिस करून वर पाडतो. नाही प्लीज, माझ्या मुलाला काही करू नकोस. करते का? पोलिसांना फोन करते? करते पोलिसांना. मग आता मी सांगतो तसं ऐकायचं. आता मी या घरात राहणार. डॉक्टर किरण नाही, मी या घरात राहणार डॉक्टर किरण म्हणून. आणि जोपर्यंत तू माझं ऐकशील तोपर्यंत कल्पक तिकडे जिवंत राहील. तू शांतपणा केला की कल्पक गेला ढगात. नाही आता हा फोन माझा आहे, कारण आता मी डॉक्टर किरण म्हणून या घरात राहणार आहे.
हा फोन आता मी वापरणार. ए नाही बी नाही मी सांगतो तसं ऐकायचं. हा आता एक काम करायचं, पेपर घे आणि पेन घे. हॉस्पिटलला ऍप्लिकेशन लिही, मी रजेवर जाते म्हणून. मारून टाकन. पोरगा पाहिजे असेल तर ऍप्लिकेशन लिही, मी सांगतो तसं ऐकायचा. माझ्या कानफडीत मारते काय लोकांसमोर, मला डिसमिस करते. तुला डिसमिस करून टाकेन आणि तुझ्या पोराला डिसमिस करून टाकेन. मी रजेवर जाऊन मुंडी ओरडायचं नाही, आवाज हळू. गेले 4 दिवस हा माणूस मला छळतोय, मला टॉर्चर करतोय, मला शॉक देतोय, गुंगी येण्यासाठी गोळ्या देतोय मला. माझ्या कल्पकच्या जीवाच्या भीतीनं मी हे सगळं सहन करत होते फक्त त्याच्यासाठी. याच्या औषधानं माझं डोकं भणभणायचं, माझं मन अस्थिर व्हायचं, मला गुंगी यायची. आणि मी गुंगीत असले ना की हा मला कमी त्रास द्यायचा, म्हणून मी गुंगीत असल्याचं भ्रमिष्ट झाल्यासारखं दाखवून सुटकेचा मार्ग शोधत होते. शॉर्ट हँड लिपीमध्ये मी घरभर लिहून ठेवलं होतं, मला वाचवा. मी माझ्या कल्पकच्या फोटोवर सुद्धा लिहून ठेवलं होतं, याला वाचवा, याच्या नकळत. पण मग तुम्ही आम्हाला सांगण्याचा प्रयत्न का नाही केलात? केला ना, मी तुम्हाला कल्पकचा फोटो दाखवण्याचा प्रयत्न केला. सोड, ऐक माझा ती प्रेम. हर्षला ऐक, फोटो अरे फोटो सोड तो फोटो. पण तो सफल नाही झाला, म्हणून मी मुद्दाम तुमच्यावर हल्ला करून तुमच्या हातावर सेव मी अशी खूण केली. ती शेवटची आशा होती माझी. अस्मिता मॅडम हे आले तेव्हा मी याला सूर्याने मारत नव्हते, तर याने माझा हात हातात धरून मुद्दाम तसं करायला मला भाग पाडलं होतं, कारण याला माहिती होतं मनाली आणि ते इथे आले, म्हणून त्याने मुद्दाम दरवाजा उघडा ठेवला. हर्षला का मारतेस मला? हर्षला का मारतेस मला? हर्षला का मारतेस मला? हर्षला काय करतेस तू? काय करतेस? आणि खरं सांगते त्यावेळी मी खरंच व्हायलेंट झाले होते, कारण मला वाटलं होतं हे याचीच माणसं आहेत म्हणून. अस्मिता मॅडम, तुम्ही यायच्या आधी या माणसानं मला धमकावून आत बाथरूम मध्ये डांबून ठेवलं होतं. गप बसायचं इथे. तोंडातून शब्द बाहेर काढलास ना तर कल्पकला मारून टाकेन. गप थांबायचं इथे, काय बोलायचं नाही. आणि मनालीला इंजेक्शन देताना मी बघितलं, हा जो मला इंजेक्शन द्यायचं ते मला आठवलं. मी बेभान झाले.
मला मला एकटीला एक क्षणभरही सोडत नव्हता. मला तुम्हाला काही सांगण्याची संधीच देत नव्हता. हा माणूस नाही, हैवान आहे, हैवान. असं या स्त्रियांना छळायचं, त्यांना वेदना द्यायच्या, याच्यातच याला विकृत आनंद मिळतो. यालाही तसा शॉक द्या, तसंच टॉर्चर करा, त्या वेदना यालाही कळू दे. हर्षल, आता तू तुझ्या तोंडाने सगळं खरं सांगतोयस की? थोडा सोडा मला, मी नाही काय सांगणार. सोडा. दाजी, आता तरी खरं सांगणार आहेस? नाही. मनाली, नाही नाही, प्लीज प्लीज मला शॉक देऊ नका. मी सगळं सांगतो. मी हे सगळं मुद्दामून करत होतो, कारण मी हे सगळं भोगलंय. 2 वर्षापूर्वी माझ्या गावात मला वेडा ठरवलं. मला वेडा ठरवून असेच विजेचे शॉक देण्यात आले. लोकांनी वेडा ठरवलं, मला मारलं, विजेचे शॉक दिले, तेव्हा कोणी माझ्या मदतीला आलं नाही. म्हणून मी त्याचा बदला घ्यायचा ठरवलं. म्हणून मी शॉक देत होतो, म्हणून मी बदला घेत होतो, म्हणून मी सगळं मुद्दामून करत होतो. वाटेल ते स्पष्टीकरण देऊ नकोस. तू जे काही केलंयस त्या डॉक्टरांचा काय दोष होता? तुला कोणीतरी त्रास दिला म्हणून तू इतर पेशंट्स आणि डॉक्टरांना त्रास दिलास? हो, मी हे केलं, पण तुम्ही माझा काहीच वाकडा करू शकत नाही, कारण कल्पक माझ्या माणसांच्या ताब्यात आहे. कल्पक, कल्पक, कल्पक. तो जिवंत हवा असेल तर मला सोडा. काळजी करू नका, येईल. कल्पक परत येईल. हा कसा सापडला तुम्हाला? तुला काय वाटलं? तू जे काही केलंयस ते कधीच कुणालाच कळणार नाही. गुन्हेगार गुन्हा करताना काही ना काही दुवा मागे सोडत असतो. तूही बऱ्याच चुका केलीस. कल्पकच्या फोटो मागचा मेसेज मी वाचला होता. आणि यांच्या डायरीच्या मजकुरावरून मला कळलं की कल्पकची आजी जिवंतच नाहीये. मला या रूम मध्ये एक डायरी सापडली आणि त्यात असं लिहिलंय की कल्पकची आजी जिवंतच नाही. मग मी मनालीला लँडलाईन वरून फोन केला. त्यानंतर लँडलाईन वर आलेला लहान मुलाचा फोन हा फेक फोन होता, कारण तो मनालीनेच केला होता. हॅलो मनाली, हा यांचा लँडलाईन नंबर आहे. ओके, ऐक. पण तरीही तू खात्री करून घेण्यासाठी लगेच तुझ्या साथीदाराला फोन केलास. हॅलो हॅलो, हा हर्षलाची आई. हा कल्पक आहे ना तिथे? मनालीचा जेव्हा तुला धक्का लागला आणि तुझा फोन पडला ना, तेव्हा तो फोन उचलण्याच्या निमित्ताने मी त्या फोनचे डिटेल्स आणि तुझे सगळे डिटेल्स सीडला मेसेज केले होते.
आणि मग मी ते ठिकाण शोधलं आणि आमच्या माणसांना घेऊन कल्पकला सोडवलं. या माणसाचे ना तुकडे तुकडे केले पाहिजेत. शांत. मी हे विसरू शकत नाही की मी एक डॉक्टर आहे आणि हा एक विकृत पेशंट. काहीही झालं तरी मी तुला मारू शकत नाही, कारण ते माझ्या तत्वात बसत नाही. याला आता कायदा शिक्षा देईल आणि ती शिक्षा जास्तीत जास्त कठोर असेल. सेठ दाजी घेऊन जायला. मला सोडा, मी सांगतोय मला मला सोडा. ये चला. एक बघून घेईन पुन्हा. सोड मला. थँक्यू मॅडम. आज फक्त तुमच्यामुळे कल्पक माझ्या बरोबर आहे. हो थँक्स. मला काय म्हणताय? खरं तर मी तुम्हाला थँक्स म्हणायला हवं. तुम्ही मनालीच्या हातावर ज्या काही खुणा केल्या त्यामुळेच तर आम्ही इथपर्यंत पोहोचू शकलो. पण मला एक गोष्ट कळली नाही. तुम्ही डॉक्टर आहात आणि शॉर्ट हँड. ते माझे बाबा स्टेनोग्राफर होते. मलाही व्हायचं होतं, पण त्यांनी मला मेडिकलला घातलं. पण त्यांच्या शिकवणीचा मला आज असा फायदा झाला. माझ्या बाबांची इच्छाशक्ती जबरदस्त होती, म्हणूनच मी डॉक्टर झाले. आता त्याच जिद्दीने आणि मायेने तुम्ही कल्पकलाही मोठं करा. छान शिकवा. झालं गेलं सगळं विसरून जा. आणि हो काळजी घ्या, तुमचीही आणि कल्पकची. सॉरी. अहो सॉरी काय? तुम्हाला जो त्रास झाला त्यापुढे हे काहीच नाहीये. थँक्यू मनाली ताई. थँक्यू अस्मिता ताई.